तर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट येते। हत्या प्रकरणातील सर्व 12 संशयितांना जामीन मंजूर करण्यात आले। तिघाही लवकरच कळंबा कारागृहातून बाहेर येणार आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातली मोठी अपडेट। हत्या प्रकरणातील सर्व 12 संशयितांना जामीन मंजूर करण्यात आलाय आणि तिघाही लवकरच कळंबा कारागृहातून बाहेर येणार आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। हत्या प्रकरणातील सर्व 12 जणांना जामीन मंजूर, 12 संशयितांना जामीन मंजूर करण्यात आलाय। तिघाही लवकरच कळंबा कारागृहातून बाहेर येणार आहे। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। विशाल, नक्कीच सौरभ, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये जवळपास 12 संशयितांना अटक करण्यात आलेली होती। 2015 मध्ये त्यांची हत्या जी आहे ती करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये आता सगळ्यात मोठा दिलासा जो आहे तो या संशयित आरोपींना मिळालेला आहे। आज वीरेंद्रसिंह तावडे, त्याचबरोबर शरद केळकर आणि अमोल काळे या तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे। यापूर्वी 9 जणांना जामीन मंजूर झालेला होता आणि त्याच्यानंतर आता हा तिघांना आज जामीन मंजूर झाला। त्यामुळे जर पाहिजे झालं तर 12 संशयित आरोपी होते, या 12ही जणांना आता पूर्णपणे दिलासा जो आहे तो न्यायालयाकडून मिळाल्याचं पाहायला मिळते। कारण 2015ला ज्यावेळेस गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली त्यानंतर हा खटला जो आहे तो सुरू झालेला होता आणि तेव्हापासून हे सगळे आरोपी जे आहेत ते यातले अटकेमध्ये होते। त्यापैकी हे 3 जण जे होते ते कळंबा कारागृहात होते आणि आता हा जामीन मंजूर झाल्यामुळं ते तिघांची सुटका देखील होणार आहे। त्यामुळे यांना दिलासा पाहायला मिळेल। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण होतं, आजही प्रकरण याच पद्धतीनं चर्चेत आहे। या तिघांना हा जामीन जो आहे तो मिळणार का नाही याबाबत ज्या अनेक चर्चा होत होत्या, मात्र या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स विशाल आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान यावर आता वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। एक या केस मधले आरोपी अमोल काळे आणि शरद केळकर या दोघांच्याही अटका साधारण 2018-19 मधल्या, म्हणजे 7 वर्ष झाली तरी केस संपलेली नाही आणि जामीन मिळत नाही। तर सत्र न्यायालयाने जामीन काही ऐकलं नव्हतं की याच्यात काय रद्द करण्यासारखं नाही। मग सरकार परत खाली आलं की आम्ही इथे ट्राय करतो आणि सत्र न्यायालयाने स्वतःच दिलेला जामीन परत फेटाळला आणि त्यांना 16 जुलै 2024ला परत आत जायला लागलेला, आता वर्ष होऊन गेलं। ही परिस्थिती आम्ही न्यायालयासमोर सगळी दाखवली आणि त्याच्यातून हा जामीन मंजूर झालेला आहे। अर्थात मी आज सगळ्या तुमच्यासोबत असलो तर याच्यात एक मोठी वकिलांची टीम लढत होती, कारण हे भगव्या दहशतवादाचं कुठेतरी नॅरेटिव्ह बनवायचा प्रयत्न होता।